इकडून बरोबर सांग. कुठून? तिकडून. पण मी गाडी गाडी निघत होती ना. हॅलो गाईज. हॅलो गाइस, वेलकम है हमारे व्लॉग में. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आता आम्ही आलेलो आहे मामाच्या शेतामध्ये आणि आज आहे वास्तुशांतीची पूजा. तर सर्व व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर इथे बघा बच्चा पार्टी सगळी आणि आजूबाजूला सर्व सामानाचा पसारा दिसत आहे तुम्हाला. गाई तिकडे सर्व सामान आहे. 2 दिवसाचा आता हा प्रोग्राम चालणार आहे आणि सगळे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर. स्वाभ्याम शुभ पुण्यविदो गृह संकल्पनाकारेण यथाशक्ती गृहप्रवेशोमि प्रार्थना सकलोपचारार्थ अक्षतां पुष्पं समर्पयामि. राहिलेला पूजेचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे कालचाच. तर बघा आता इथं आहे ना उंबरटा पूजन वगैरे सुरू आहे. सर्वात आधी कुठलंही घरातलं शुभ कार्य सुरू करण्याआधी आपल्या घरामध्ये उंबरटा पूजन केलं जाते. त्याचप्रमाणे इथं उंबरटा पूजन वगैरे करून घेतलं. त्यानंतर बघा आता इथे शेतात कोणी हजर नव्हतं म्हणून मग मम्मीने सर्व मोठी असल्यामुळे मम्मीने इथे केलेलं आहे स्वागत. मामा मामीचं हळदी कुंकू लावून त्यांना घरामध्ये आता ते प्रवेश करतील आणि मामीने मस्तपैकी डोक्यावर कलश वगैरे घेतला आणि खूप छान अशी वास्तुपूजा सुरू होती. आता सर्व घरामध्ये लक्ष्मी स्वरूप म्हणून फळा हातामध्ये घेऊन डोक्यावर कलश घेऊन सर्वांनी यांनी प्रदक्षिणा पूर्ण घराला प्रदक्षिणा घातलेल्या आहे. बघा आता एका रूममध्ये पूर्ण प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर दुसऱ्या रूममध्ये घातली. त्यानंतर बघा इथं वरती रूम काढलेली होती छान. तर तिथे पण प्रदक्षिणा घातली. हे आहे मामाचं फार्म हाऊस 20वा. तर बघा किती छान मस्त असं सुंदर फार्म हाऊस बांधलेलं आहे. सर्वजण मस्तपैकी इथे येऊन खूप छान एन्जॉय करत होते आणि सर्वांना एक खूप आवडलेलं आहे. तर ही आहे वरची रूम मामाची फार्म हाऊसची. तर ही पण खूप छान बांधलेली आहे. मस्तपैकी पॉश अशी रूम छान. सर्व खिडक्या वगैरे दरवाजे छान असे पडदे आणि आता इथे बरंचसं फर्निचर वगैरे घरचं आणलेलं आहे आणि काही फर्निचर आणायचं आहे. आता हळूहळू एक एक फर्निचर घेतील आणि बघा इथं खूप छान मस्त असं रूम पण खूप पॉश बांधलेली आहे. हे बघून सर्वजण खूप खुश झाले आणि खूप आनंदी झाले कारण खूप वर्षाची मेहनत आहे मामाची. ही मामाच्या मेहनतीचं फळ आहे. मामा एक एक वस्तू घेतात आणि बऱ्याचशा गोष्टी त्या घरामध्ये करतात अशा पद्धतीने मस्तपैकी. मग मामीने आता बघा इथं पूर्ण घरामध्ये कलश फिरवल्यानंतर इथे घराला हळदी कुंकवाचे छापे जे असतात ते उमटवत आहे मामीच्या हाताने. तर जी घरातली आपली गृहलक्ष्मी असते तिच्या हाताने हे सर्व करायचं असते. तर मामी आहे घरची गृहलक्ष्मी. तर मामीच्या हाताने सर्व घराची पूजा इथे उंबरटा पूजन हळदीचे छापे वगैरे असं पूजा करण्यात आली आणि आम्ही सर्वजण मस्तपैकी आनंद घेत होतो पूजेचा. बुधाय नमः स्वाहा. ओम बुधाय नमः स्वाहा. ओम बुधाय नमः स्वाहा. ओम बुधाय नमः स्वाहा. ओम बृहस्पति अजयरजो स्वाहा. केतु कर्णवन्द केतवे जोमरजापे सदे समुखद्वरजाय थाम केतवे नमः. घरामध्ये इतर जी पूजा सुरू होती ती पूजा झाल्यानंतर बघा इथं दूध अग्निपूजा केली आहे. तर अग्निपूजेमध्ये बघा इथं आता दूध उतू घालण्याची ही एक परंपरा आहे. शुभ मानलं जातं दूध उतू घालणं म्हणजे नवीन वास्तूमध्ये. तर ते इथं सुरू आहे
आणि घरातलं वातावरण बघा खूप प्रसन्न झालेलं होतं. सर्वजण मस्त एकत्र आलेले होते. सगळे कुटुंबातले परिवारातले सर्वजण एकत्र येऊन आणि सर्वांनी पूजेचा आनंद घेतला. आणि पूजेचं वातावरण म्हणजे एकच नंबर असते. सगळीकडे प्रसन्नता असते, आनंद असतो आणि एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं असते घरामध्ये. खरंच ना खूप छान वाटते. आणि ही लक्ष्मी माता तर मला खूपच आवडलेली होती. खूपच सुंदर दिसत होती लक्ष्मी मातेचं रूप पाहावंसं वाटतच होतं. आणि सगळ्या देवांची पूजा पण खूप छान झाली होती. मस्त हार फुलांनी पण पूजा सजवल्या गेलेली होती. खूप सुंदर सुंदर असं छान मस्तपैकी. तर तुम्हाला पण असं पूजेचं वातावरण नक्कीच आवडत असेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सहपरिवार सहकुटुंब व्हिडिओद्वारे पूजेचा आनंद घ्या. अनबॉक्सिंग बियरचे ग्लास बापरे आजी आजोबाला बियरचे ग्लास आणले शेतात बसून एन्जॉय आजी आजोबा नयन इधर ते बिअर करायची असते. अरे गेम खाली दिले काय घ्यायचं टी शर्ट घ्यायचं घे दोघे भाऊ बिअरचा ग्लास आजी आहे ना आणि शॅम्पियन आता माझं मस्त आहे संडेला वेळ काढायचा बरं वावरात व्हिडिओ टाकत जा. नाही 6चा सेट आहे तो. ते मस्त नाही 8 महिन्यात 9 महिन्यात झाला तर आता इथं पूजा वगैरे झाल्यानंतर सर्वजण घरी आले. आणि घरी आल्यानंतर जेवणारे जे राहिलेले होते ते सर्वांचे जेवण वगैरे आटोपल्यानंतर मस्तपैकी छान आम्ही सर्वांनी एकत्र बसून खूप दिवसानंतर गप्पा केल्या. कारण खूप दिवसानंतर सर्वजण एकत्र आले होते तर भरपूर अशा गप्पा गोष्टी चालूच असतात. मस्तपैकी एन्जॉय करतात सर्वजण आले की एकत्र. सगळा परिवार जेव्हा एकत्र येतो तेव्हा वातावरण एकदम वेगळंच असते घरामधलं. सर्वजण खूप खुश होते आणि आनंदी पण होते. कारण सर्वांच्या आनंदाचा उद्याचा पण दिवस छान आहे. तर तुम्हाला ते पण व्हिडिओ नक्की येतील. उद्याला येणारच आहे तो व्हिडिओ जो आहे तो आनंदाचा दिवस कशासाठी हे सर्व घाट घातलेला आहे. त्यानंतर बघा मी जे ग्लास आणलेले होते ना काचेचे त्याचं उद्घाटन केलेलं आहे इथं तेजस्विनीनं. सर्वात आधी तेजस्विनीनं उद्घाटन केलं. आणि बघा आता जे आज मामा मामीने वास्तुपूजा केलेली होती शेतातल्या घराची तर त्याचं आज सर्वजण आहेर करत आहे. आम्ही पण आधीच केला होता आहेर. आता जे राहिले होते त्यांनी इथे आहेर केलेला आहे. चालू आहे सर्वांचं करणं. असं सोपं सोपं काय त्याच्यात काय राहते काय नाही त्याच्यात कलर राहते की काय आधी झाली तू पहिले मोठी आपली दुसरी इनिंग सुरू करण्याचा धाडस करण्यासाठी शक्ती देतात ब्रिटानिया मार्क हे आहे लाईट कोकोनट आणि तुमच्या चहाच्या पिंपल्स कोरडी माझी गजब नखरेवा पण तुझी निखावण कशी मिक्स साधारण सुगंधी साखराच्या तुलनेत मेडिमिक्समध्ये आहे 18 जडीबुटी जी
परिवार लिहिला आहे सगळे परिवार लिहिला आहे चल ना चल ना. चला तर आज रात्रीचं जेवण आहे शेतामध्ये. सर्वजण आता इथे गाडीमध्ये बसून मस्तपैकी शेतात चाललेले आहे सगळेजण. आम्ही आता सर्वजण शेतात गेल्यानंतर मस्त छान पैकी जेवणावर मारणार आहे ताव. तर हे बघा बच्चा पार्टी सर्वजण गाडीमध्ये बसले आहे. सर्व लेडीज छोटे छोटे बच्चा पार्टी वगैरे सर्व मस्त एन्जॉय करत शेतात जात आहोत. तर मोबाईल पण खूप हालून राहिलेला आहे कारण शेतातला रस्ता थोडा खराब होता. प्रवास कसा झाला ते सांगा खाली उतरून कुठं आले काय आले काही पता घेता. इथं झालं वावरात जेवण जळवा. चला तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ.